सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार। मी सौ अनुराधा भुस्कर तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आम्ही कविता सादर करणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्या। तर त्यातील एक कविता मी आज सादर करणार आहे। कवितेचे नाव आहे संसाराची वाट। माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद, माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद, जैसा मकरंद कळीतला, जैसा मकरंद कळीतला। ऐसा भाग्यवंत असेल तुझला, ऐसा भाग्यवंत असेल तुझला, नसे आनंदाला पारावार, नसे आनंदाला पारावार। पोरे बाळे ऐसे भवजंजाळाचे, पोरे बाळे ऐसे भवजंजाळाचे, ओझे वाहण्याचे काम तुझे, ओझे वाहण्याचे काम तुझे। करुण प्रपंच आहे तो कठीण, करुणी प्रपंच आहे तो कठीण, बोलून हा क्षीण जाईक का, बोलून हा क्षीण जाईक का। शांतता आपली ठेवावी प्रपंची, शांतता आपली ठेवावी प्रपंची, हीच वाट साची संसारात, हीच वाट साची संसारात। या अभंगाचा अर्थ बघूया। संसाराची वाट या अभंगातून सावित्रीबाईंनी पती पत्नीचे नाते, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि संसार करण्याची खरी पद्धत यावर प्रकाश टाकला आहे। सावित्रीबाई म्हणतात की ज्याप्रमाणे फुलाच्या कळीमध्ये मध असतो, मकरंद असतो, अगदी त्याचप्रमाणे माझ्या जीवनामध्ये ज्योतिराव हे सुखाचा आणि आनंदाचा स्रोत आहेत। त्यांच्या अस्तित्वामुळेच माझे जीवन आनंदाने भरून गेले आहे आणि माझ्या या भाग्याला व आनंदाला सीमा नाही। संसार म्हटला की मुले बाळे आणि प्रपंचाचा पसारा आलाच। या जगाच्या चक्रात, भवजंजाळात कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे। करणे किंवा संसार करणे ही गोष्ट सोपी नाही, ती कठीण आहे। संसारात कष्टही करावेच लागतात, पण केवळ कष्टाचा पाढा वाचून किंवा थकव्याबद्दल बोलून तो थकवा किंवा क्षीण दूर होत नाही। संसार सुखाचा करायचा असेल तर मनात आणि घरात शांतता राखणे अत्यंत आवश्यक आहे। कितीही संकटे किंवा कष्टे आले तरी डगमगून न जाता संयम व शांती ठेवणे हीच संसारात यशस्वी होण्याची खरी आणि योग्य वाट आहे, असं सावित्रीबाई फुले आपल्या या संसाराची वाट या अभंगामधून आपल्याला सांगत आहेत। तर अशाच सावित्रीबाई फुले यांच्या नवनवीन कविता बघण्यासाठी आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला भेट द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।